श्री स्वामी समर्थ. आता आपण स्वामी स्तवन घेणार आहोत आणि त्यानंतर आपला अध्याय 4 जो आहे तो वाचणार आहोत. श्री दुर्गा सप्ते सते श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतारं दिगंबरं यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति तन्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांड रक्तवदन पद्मनेत्र सुहासवंदन कंठाटोपी चमाला दंडकमलडोरद कंट्याकरक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थवतारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जय जी अगरना परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाची पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडदेशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीव सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच भय. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदी बलादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवगीता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र. तुझ लागे अतिंद्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे ठटलासी सगुण. ध्याता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचय शास्त्रातेही नावरे. विष्णू शंकर एकच रे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा तासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणावीची आपल्या मना कृपा समृद्धी यामीना आश्रय द्यायचे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन यलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तरा भव सागर याचे पावया पहिले तीर तन्मामतर निसाचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्ण कल्पना आणि वासना भ्रांती विलीनाना न बाधवतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोना त्यातार करू दही प्रकट पै शांती मनी सदा वसो दाबघान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःख हे निरसो तुझ्या वजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वता. आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात काशिंतव नामामृत प्रपंच आणि परमात्मा तेने सुना मजलाही. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आता आपण अध्याय 4 वाचायला सुरुवात करणार. दुर्गा सप्तशतीला 4 अध्यायावर वाचणार आहोत. अध्याय 4. इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली देवीचे मांडले स्रोत ती देवता वरदान दे. ध्यानं वृतं स्तकदारा ओम कालाब्राजी कटाक्षे
अरिकुल भयदा चंद्रबाळी जियेशी शंखा चक्रा कृपाना त्रिशूल करधरा धारी नेत्रतयाशी सिंहस्कंदादिरुढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करीजे घ्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेवती सिद्धिशिजे ओम ऋषिर्वाच वृत्तवसंतेलिका दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी शक्रारी देवनमनाली न होती भारी लावण्य अंग फुलती यश सौख्य दाने देवी स्रोत करती सूर नम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदा जगदाम शक्ती ते देव स्वर्ग भुवनी जिची आ विभूती जी पूजनीय ऋषी देव जगजनाला होवे तिये सनमिता हितदा आम्हाला ठावा प्रभावन जीचा भगवान म्हणता ब्रह्मा शिवान वद्वे नित्य स्रोत गाता ती चंडिका अखिल जगत परिपालनाचा वाहे विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यवंत सज्ञांतरी भाग्य लक्ष्मी पाप्या अभाग्य सुहोता सतबुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलांतरी लाज येशी पाळी जगासनमितो तिची या पदाशी ना वर्णवेत्वदीय रूप चित्य ऐसे ते शौर्य जे असुरनाशक थोर जैसे जी देव दैत्य समरे सकळात शूर चरित्र अद्भुत कैसे सौम्य अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरिहर तुला नच दोष धूळ आधार तूच सगल जगदंश भूता व्यक्त तुझ परमा प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझे तव नाम घोषे यज्ञात होती सुरतृप्त त्वदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पित्रा तव कारणाने तेने स्वदाजन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधन अचित्य महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमूल ज्याचे अभ्यासती मुनीच्या निगम पथाला विद्यापरा तूच न अन्य तुझ्या रूपाला तू शब्द रोगयजू आणि सुसाम छंदा ऐश्वर्य षटजत्रेय चतुर्दोन धान्य मुद्रा तू भूमी आणि कुशिशास्त्र कुशिक याती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा नौका त्वदीय बळ तारी प्रपंच बाधा तू कैटभारी हृदय तव वस्तचिन्ह गौरी तुझा शिव करी अति थोर मान ईश तू हा समला शशीपूर्ण बिंबा लावण्य कांते कनिका सुकुमारी अंबा पाहुनी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवलाव मात ऐशी चंद्रानाने बुकुटीकृत तुझ्या भयान ज्या पाहता मशी तो नच सोडी प्राण देईल काल ही जया भक्ता मुखाला पाहून तेनच विनाश तरी खळाला संतुष्ट तू जर जगाहित लाभ होतो क्रोधे तुझ्या मित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी त्वा मारिले सहखळा महिषासुराशी तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभे यशी श्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळवोनी श्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुक्त स्वर्गधाम तू एक निश्चिंत मनोरथ पूर्ण कीर्ती त्रैलोक्य कर्म फळ लाभ तुझेनी होती नामे तुझ्या वय हरे भव पीडितांचे तू बुद्धी तेज जगती हितैच्छुकांचे दारिद्र्य दुःख वैहारणी एक तुझी सर्वोपकारणे वृदावली ते तुझीची पावत सौख्य जन या शुभ कामनेने तू मारशी खळ जनारणी शुरतेने ते नरकगामी भवसागरी मुक्त व्हाया दैत्या जनावदसी तू सदैय रणाया तत्वदृष्टीपात जरी जाळील विश्वसारे संहारेशी असुर तू तरी शस्त्र पारे स्पर्श पवित्र रिपू होऊन उद्धरावा हा भाव तो तव मनात येथे असावा पाहुनी खडग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्व येणे असुरा बलपवून नेत्री चंद्रानने तव सुदर्शन जास होते अंधत्व येईल तयास कसे तरी ते दृष्टपरावृत करी तव देवी शील लावण्य कांती तव चिद्रूपते अतुल लावण्य कांती तव चिद्रूपते अतुल निर्गव होती सूर स्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकशी रिपुदळा कर्णार्ध प्राणे लावण्य सुंदरी जिला रिपू कापत आहे गे थोर कोण तुझ होणी जगात आहे युधात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संहार्य अरिंदळे त्रैलोक शांते दैत्यास स्वर्गपद देशी विचार बनते आम्हा दिले अभयत्वात चिरंजीव केले माते तुला नमन ठेवूनी पायी बाळे
चंद अनुष्टुप शूलाने रक्ष हे देवी, खडगाने रक्ष अंबिके, रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वनी करोनिया, पश्चिम दक्षिण पूर्व रक्षावे चंडिके अम्मा, त्रिशूल घेऊनी हाती रक्षी उत्तर ईश्वरी, भयकारी मनोहारी त्रैलोक्य तुझे रूपे, आमचे सर्व लोकांचे भोग रक्षण त्या गुणे, खडगशूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या, ते सर्व घेऊनी आम्हा संरक्षावे तुवा सदा. ऋषीर्वाच जगन्माता महादुर्गा स्तविली ऐशा परी, दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती देवता, दिव्य धूप भक्तिभावे सुगंधर्चिती तिला, प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत. देवी वाच तुमचे मनी जे इच्छा मागावा म्हणतो कला. देव वाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे, महिषासुर तो वैरी ठार केला तुवा रणी, तरी द्यावे आम्हा काही इच्छशी तू महेश्वरी, आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका. संकट निस्तरावे घे गाती जे स्रोत त्याची, वैभव वित्त स्मृती संपत्ती स्त्री मिळतया, अंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा. ऋषीरुवाच प्रसन्न केली देवानी भद्रकाली जगतहिता, तथा सुवर देऊनी झाली गुप्त तेथे नृपा, त्रिलोकहित करती जी देवींच्या देही जन्मली, तिच्या प्राचीन वृत्तांत बोलिला मी सव्वीसर, पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी, गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची, यथावत सांगतो ऐका प्रसंग पूर्ण तो आता, सर्व हे लोक रक्षाया प्रकटेती पुन्हा पुन्हा. हरिम ओम श्री अच्युतेर्च्युता प्राकृत्य भावत्य टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे चतुर्दोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते व तुम्ही सगळेजण खुश आनंदी राहा ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.